मी संसार माझा रेखिते या मालिकेत सध्या खूपच भावनिक आणि धक्कादायक घडामोडी पाहायला मिळत आहेत. मालिकेच्या कथानकाने आता एक वेगळंच वळण घेतलं असून अनुप्रिया, अविनाश आणि घरातील इतर सदस्यांमध्ये मोठा संघर्ष निर्माण झालेला दिसत आहे. मागील काही भागांपासून अनुप्रियाच्या आयुष्यात सतत संकटं येताना दिसत होती. मात्र आता अनुप्रियाने मोठं धाडस करत अविनाशला निर्दोष सिद्ध केलं आहे. पण त्यानंतर ती तिच्या जावेविरोधात मोठा निर्णय घेणार असल्याचं समोर येत आहे. मागील भागात आपण पाहिलं होतं की अनुप्रियाला तिच्या नवऱ्याकडून मारहाण झाल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सगळीकडे अविनाश विरोधात संताप व्यक्त केला जात होता. घरातील सदस्यांनाही अविनाशच चुकीचा असल्याचं वाटू लागलं होतं. इतकंच नाही तर हा व्हिडिओ पुरावा मानत पोलिसांनी अविनाशला अटकही केली होती. मात्र खरी गोष्ट वेगळीच होती. अनुप्रियालाही सुरुवातीला काही समजत नव्हतं, पण हळूहळू तिला या सगळ्यामागे मोठं तटकारस्थान असल्याची जाणीव होऊ लागली. तपास करत असताना तिला धक्कादायक सत्य समजतं. तिच्याच जावेने तो व्हिडिओ एडिट करून व्हायरल केला होता. अविनाशला मुद्दाम अडकवण्यासाठी आणि घरात भांडणं निर्माण करण्यासाठी हा सगळा डाव रचला गेला होता. दुसरीकडे अविनाश जेलमध्ये असल्यामुळे अनुप्रिया खूपच अस्वस्थ झाली होती. ती सतत पोलीस स्टेशनच्या फेऱ्या मारताना दिसली. अनेक वेळा ती पोलिसांना विनंती करताना दिसली की माझ्या नवऱ्याने काहीच केलं नाही, त्यांना सोडा. यानंतर अनुप्रिया स्वतः पुरावे गोळा करण्यासाठी पुढे येते. ती व्हिडिओची सत्यता शोधण्याचा प्रयत्न करते आणि अखेर तिला एडिट केलेल्या व्हिडिओचं सत्य समजतं. सर्व पुरावे पोलिसांसमोर ठेवल्यानंतर अखेर अविनाश निर्दोष असल्याचं सिद्ध होतं आणि त्याची जेलमधून सुटका होते. पण आता खरी कथा पुढे सुरू होणार आहे, कारण अनुप्रियाला तिच्या जावेचं खरं रूप समजलं आहे. त्यामुळे ती आता गप्प बसणार नसल्याचं दिसत आहे. घर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिच्या जावेला ती घराबाहेर काढण्याचा निर्णय घेणार आहे. यामुळे घरात मोठा वाद निर्माण होणार असून अनुप्रियाचा हा निर्णय योग्य आहे का? तिची जाऊ तिची चूक मान्य करणार का? आणि अविनाश आता या सगळ्या प्रकरणानंतर कोणता निर्णय घेणार हे पाहणं आगामी भागांमध्ये खूपच उत्सुकतेचं ठरणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांची मालिकेबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. अशाच मालिकांचे ताजे अपडेट्स जाणून घेण्यासाठी मालिका बज मराठीला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.